पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा प्रत्येकाचं सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनलला सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचा सुसमाचार सांगितला जाईल आणि देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्रत्येकाने प्लीज हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रियजनांनो, पुन्हा एकदा परमेश्वराचं सुंदर वचन घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा 56वा अध्याय आणि त्यातलं वचन सांगतो, हे देवा माझ्यावर दया कर, कारण माणसे मला तुडवत आहेत व दिवसभर माझ्याशी लढत आहेत. त्यांच्याशी माझा छळ मांडला आहे. दिवसभर माझे शत्रू माझ्यावर तुडवत आहे. माझ्याशी मरदोळ लढणारे बहुत आहेत. मला भीती वाटते तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन व देव सायाने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. कारण की दावीद राजा म्हणतो, जेव्हा त्याला भीती वाटते तेव्हा त्यांनी कुठं सांगितले, परमेश्वराच्या छत्रछायाखाली. ज्या कोणाला भीती वाटते त्यांनी कुठं पहिलं पाहिजे, परमेश्वराच्या छत्रछायाखाली गेलं पाहिजे. स्तोत्रसंहिता 56 मध्ये काय सांगितलं, परमेश्वराच्या छत्रछायाखाली. कारण की मनुष्याचं जे संरक्षण आहे, मनुष्याचं बोलणं आहे, हे क्षणिक आहे, पण प्रियजनांनो परमेश्वराचं क्षणिक बोलणं आणि परमेश्वराचं कार्य हे युगाने एकसारखं आहे. ते कधीही बदलत नाही. देव काल देखील चमत्कार करणार आहे आणि आज देखील चमत्कार होतो. म्हणून दावीद राजा म्हणतो, परमेश्वराच्या छत्रछायाखाली मला घे. आणि आपण देखील परमेश्वराच्या छत्रछायाखाली राहायला पाहिजे. तो येशू काल देखील तुम्हाला छत्रछायाखाली घ्यायला तयार होतो, आज देखील आहे. प्रियजनांनो, इकडे तिकडे भटकण्यापेक्षा येशूकडे या, अनुभव घेऊन बघा येशू किती महान आणि सुंदर देव आहे. येशू तो आजच तुमच्या घरातली परिस्थिती बदलणार, आज तुमच्या घरातले भांडण नष्ट होणार, आज तुमचं जीवन तो बदलणार आणि आज तो तुमच्या जीवनात महान आणि मोठं मिरेकल करणार. कारण की तो युगानुयुग सारखा आहे. तो म्हणतो मनुष्य बदलतो पण त्याचा चमत्कार आणि त्याचं कार्य कधीही बदलत नाही. प्रियजनांनो, पुन्हा एकदा तुम्हाला येशूच्या नावात धन्यवाद देतो आणि प्लीज हा चॅनल यशोदाय सागर सर्वांना लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आम्ही व्हिडिओ मोठा करा आणि देवाची प्रार्थना मोठी केली जाईल. यासाठी सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सर्व वचनाचं म्हणणं प्रभू येशूने दिलं म्हणून धन्यवाद देतो. डोळे दाखवा, मी प्रत्येकाची प्रार्थना करतो. पवित्र देवा येशू राजा, जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू येशू. तुझं वचन सांगतं बाबा येशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याची कंबर दुखती कंबर बरी होऊ शकतात, हात दुखता त्याचा हात बरा होऊ शकतात, डोकं दुखतं त्याचं डोकं बरं होऊ, कॅन्सर निघ याच्या जीवनातून येऊ शकतो, थायरॉइड निघ येशूच्याच नावात, हृदयरोग बरा होऊ शकतात नाव, TB HIV येशूच्याच नावात निघ, कर्णिबाधाचं कार्य याच्या जीवनातून निघ येशूच्याच नाव. ज्याला काम नाही त्याला काम स्वीकारतो, ज्याला बरकत नाही त्याला बरकतीचे आशीर्वाद स्वीकारतो. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य यांच्या जीवनात स्वीकारतो. येशूची शांती, येशूचा आनंद आणि बरकत यांच्या घरात येशूच्याच नावात स्वीकारतो. बाप्पा, यांच्या घरातला प्रत्येक क्रिकेट कलम येशूच्याच नाव काढतो आणि नाश करतो आणि यांच्या घरात सुख शांती स्वीकारतो येशूच्याच नावात. येशूची शांती, ज्याला झोप येत नाही त्याला रात्री सुंदरशी झोप स्वीकारतो, ज्याला 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर गाड्याचा आशीर्वाद स्वीकारतो. येणारं नवीन वर्ष यांचं ब्लेस कर प्रभू. या वर्षात यांचे जे काही इच्छाने पूर्ण झाली त्या नवीन वर्षात पूर्ण झालेले मी